नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण भेंडीची भाजी पाहणार आहोत, पण ती नॉर्मल पद्धतीने नाही तर चमचमीत अशी दही भेंडी आज आपण पाहणार आहोत। ही दही भेंडी एवढी चमचमीत आणि चविष्ट होईल, ज्यांना भेंडी आवडत नाही ते देखील ही भाजी मागून चाटून पुसून खातील। तर अशी चमचमीत भाजी बनवायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। दही भेंडी बनवण्याकरिता आपल्याला हवी आहे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम भेंडी। भेंडी स्वच्छ धुवून सुकवून किंवा फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये बिलकुलही मॉइश्चर राहणार नाही। आता भेंडीचे देठ कट करून घेऊ आणि एका भेंडीचे मी 3 ते 4 भाग करत आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि मधोमध भेंडी आपल्याला अर्धवट कापून घ्यायची आहे। या पद्धतीने भेंडी जास्त बारीक करायची नाही, याच पद्धतीने मोठी ठेवायची आहे। याच पद्धतीने मी सर्व भेंडी कापून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण भाजीकडे वळू। भाजी बनवण्याकरिता सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल व्यवस्थित तापवून घेऊया। त्यामध्ये आपण कट केलेली भेंडी घालायची। मध्यम आचेवर एक 5 ते 7 मिनिटे भेंडी आपण व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊ। 5 ते 7 मिनिटांमध्ये भेंडी व्यवस्थित अशी फ्राय होते, क्रिस्पी होते। आता आपण याला काढून घेऊ आणि एक मसाला बनवून घेऊया। हा मसाला भेंडीची चव वाढविणारा आहे। त्याकरिता एका बाउलमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे दही घ्यायचे। दह्यामधलं एक्स्ट्राचं पाणी निथळून मी फक्त घट्ट अशी दही घेतलेली आहे। आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ, 1 चमचाभर लाल मिरची पावडर, 1 चमचाभर धनेपूड, 1 चमचाभर जिरेपूड आणि 1 चमचाभर गरम मसाला। दही मला थोडीशी कमी वाटत होती म्हणून 1 चमचाभर दही मी आणखी ॲड केलेली आहे। सर्व मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि इथे आपला भाजीसाठीचा चविष्ट असा मसाला बनून तयार आहे। आता आपण भाजी करूया। भाजीकरिता सेम पॅनमध्ये 1.5 चमचा तेल मी तापवून घेणार आहे। तेल छान असं तापलं की यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरे घालायचे, सोबतच 2 हिरव्या मिरच्या देखील मी घातलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा, हलकासा परतवून घ्यायचा। कांदा हलकासा परतत आला की यामध्ये 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची, ही देखील छान अशी परतून घ्यायची। तुम्ही जर लसण आणि कांदा खात नसाल तर घातलं नाही तरी चालेल। आलं लसण परतत आलं की यामध्ये 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर, एक अर्धा चमचा हळद घालायची, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि तेलामध्ये हे मसाले सुंदर असे परतवून घेऊया, जेणेकरून भाजीमध्ये चव छान उतरते। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी घातलेली आहे। कोथिंबीर फोडणीला घातल्याने त्याची चव छान उतरते। आता यामध्ये घालायचा आहे आपण तयार केलेला मसाला, दह्याचा मसाला। हा मसाला आपण संपूर्ण यामध्ये घालूया आणि मंद आचेवर हा मसाला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतवून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचे पाणी। दह्यामधून निथळत ठेवलेलं पाणीच मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही याऐवजी साधं पाणी देखील यामध्ये घालू शकता। तुम्हाला भाजी घट्ट किंवा पातळ कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। एक वेळ सर्व जिन्नस छान असे ढवळून घेऊ आणि मंद आचेवर भाजी छान अशी 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटांमध्ये भाजीला छान तर्री येते, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण फ्राय केलेली भेंडी यामध्ये घालायची आहे। भेंडी मसाल्यामध्ये छान अशी एकजीव करून घेऊया। झाकण ठेवून 5 मिनिटे भेंडी मस्त अशी शिजवून घेऊ। 5 मिनिटांमध्ये इथे आपली अगदी मसालेदार चविष्ट अशी चमचमीत झणझणीत भेंडीची मसाला भाजी किंवा दही भेंडी बनून तयार आहे। शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान अशी गार्निश करायची। आता ही भेंडीची भाजी तुम्ही पोळी, भाकरी, भात कशासोबतही एन्जॉय करू शकता। ज्यांना भेंडीची भाजी आवडत नसेल ते देखील ही आवडीने खातील। तर एक वेळ ही रेसिपी नक्की ट्राय करा, कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।